तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। हा व्हिडिओ आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। तर सिम्पली इथे कॅपकट तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन येऊन जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथून फोटो पहिल्यांदा तुमचा असेल इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। तर इथे आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करूया, इथून ॲड करूया। फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोचं ऑप्शन येऊन जाईल, त्यावरती क्लिक करून 0.6चा बॉक्स सिलेक्ट करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा। त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं, दोन बटन हा फोटो इथून सेट करून घ्यायचा आहे। फोटो सेट झाल्यानंतर खाली ओव्हरलेचं ऑप्शन येऊन जाईल, त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ असेल इथून ॲड करायचं आहे तुम्हाला। तर इथून आपण बीटमा व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडं ते स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन येऊन जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं। इथून सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करा। ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची। फोटोची लेंथ तिथपर्यंत आणल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो फोटो असेल तो बीटनानुसार इथून स्प्लिट करून घ्यायचा। जिथून आपले बीट चेंज होतील तिथून तर पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे, तर सिम्पली ते चेंज होते तर ह्या फोटोवरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करू त्यानं स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीट मध्ये स्प्लिट करत द्यायचा आहे। फोटो स्प्लिट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आता आपला हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यावरती क्लिक करायचं। रिप्लेस ऑप्शन खाली मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून पहिले PNG-तून तुम्हाला ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली दुसरा जो हा फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे आणि सिम्पली पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं PNG-तून तुम्हाला ॲड करून द्यायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची आणि ही PNG ना एका खाली एक येण्यासाठी सिम्पली तुम्हाला रिप्लेसवरती क्लिक करून तेच पुन्हा PNG ॲड केल्यानंतर एका खाली एक होऊन जाईल ॲड। तर मी काय करतो, फोटो बीटनासह इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनासह इथून ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला बोर्ड असेल त्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशन्स ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल रेक्टेंगल आउटचा, इथून सिलेक्ट करायचं आहे। तर सिम्पली आपण इथून सिलेक्ट करून देऊ, इनमध्ये हा इफेक्ट आहे तो मिळून जाईल तुम्हाला। तर इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढच्या पुढं कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला डायनामिक सेक 2चा जो वेळ असेल सिलेक्ट करा। अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या कॉम्बोमधला स्प्लायनोमा 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा। अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढच्या पुढं कॉम्बोमधला स्प्लायनोमा 2चा इफेक्ट सिलेक्ट करून द्यायचा आहे। तरी ते आपण सिलेक्ट करूया आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला बाउन्सचा जो वेळ असेल सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढच्या पुढं सिम्पली आपल्या कॉम्बोमधला डिस्टो लेफ्टचा इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा इथं सिलेक्ट करून द्यायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच पॉपिंग कॅन्डीचा जो फेड असेल त्यानं सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे आणि तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करा। पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करू, तुम्हाला इंट्रो आणि आउटरोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा इथून सिलेक्ट करायचा आहे। तर इथे आपण सिलेक्ट करू आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो तेवढीच ठेवायची। त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड दाखवून बरोबर चिन्हावरती इथे क्लिक करायचं आहे। जिथून आपला दुसरा फोटो स्टार्ट होतो म्हणजे जिथं आपण स्प्लिट केला ते त्याचं व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची, नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा ते जायचं व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, अशा वेळी इथून सिलेक्ट करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला दुसरा फोटो आहे त्याच्या पुढचे जे पण फोटो असतील शेवटपर्यंत आणून ठेवायची आणि सिम्पली आणल्यानंतर आता हा जो आपला आहे ना दुसरा फोटो आहे जो तुम्हाला स्प्लिट केला ते द्यायचं आहे आणि बॉडी इफेक्टवरती क्लिक करू, तुम्हाला सिम्पली क्लोनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये हा जो स्प्लिटचा इफेक्ट असेल सिलेक्ट करा, अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करा। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला दुसरा फोटो आहे तेवढी ठेवायची। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 8 सेकंदाचा इथला फोटो जो आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे। येत्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून मोशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। तर मोशनच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल तो इथून सिलेक्ट करायचा आहे। यामध्ये हा जो पॅनल स्कर्ट्सचा इथून इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 8 ते 9 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायचे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 12 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे म्हणजे शेवटून 2 नंबरचा तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे।
यामध्ये आल्यानंतर इथं एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली 3 प्लेट स्टेप्स इथून सिलेक्ट करा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यानंतर आपला हा जो व्हिडिओ असेल इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन दिला आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून अशा इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.